नाही नाही नाही, असं नाही. पुन्हा एक एक करून गोष्ट अशी जोडावी लागेल. काय घडलं बरं? अन्नपूर्णा आणि कमळीची भेट मंदिरामध्ये झाली बरं. त्यानंतर त्या कमळीला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. मग कमळीचे आणि तिचे चांगले संबंध तयार झाले आणि मग राजनने तिला अन्नपूर्णाची मोठी नात म्हणून या घरात आणलं. असं कसं बरं घडलं असेल? नाही नाही, की या गोष्टींचा एकमेकाशी काही संबंध आहे म्हणून तर निव्वळ हा योगायोग समजायचा. मला तर शंका येते, माझ्या मनात जे काही चाललंय किंवा माझ्या डोक्यात जो विचार होतोय तसंच तर काही चाललेलं नाहीये ना. हे याचा काहीतरी शोध लावायला पाहिजे, पण कसं काय, डोकं कुठून सुरुवात करायची ना तेच कळत नाहीये मला. कसं सोडून मला काही कळत नाही. मग मी तुझ्याशी बोलायला आली नाहीये. मला ग्रॅनी आजीशी बोलू दे. अगं ग्रॅनी आजी हे काय चाललंय? हा काय चाललंय? तुला बोर नाही होत का सतत लुजरचा टॅग मिळून? किती वेळा तुला लुजरचा टॅग देऊ आता? हा किती वेळा हरणार आहे? आणि तुला ती कमळी, ती गावच्यात तुला हरवणार आहे. अगं किती वेळा ती जिंकते तुला कळतंय का? तुला माहितीये का, मला ना असं फ्रस्ट्रेशन येतंय, मला राग येतोय सगळ्यांचा. कारण की काय माझी डेस्टिनी अशीच आहे का? हा ग्रॅनी आजी इग्नोर करतेस मला? रागिणी, हां तिला सांगितलं तोंड बंद कर, एकदम बंद. नाही तर जमणार नसेल तर बाहेर घेऊन जा. ए अनिका तिला हिच्या खोलीमध्ये घेऊन जा. खोलीत जाऊ? मी कुठेही जाणार नाहीये. मला माझे आन्सर हवेत आत्ताच्या आत्ता. सांग ना कधी येणार आहे तो दिवस की ती कमळी लुजर होईल? सांग ना. आणि का आई अशा एक दोन लुटूपुटूच्या लढाया हरल्यानंतर मी खचून जात नसते, कळलं? आता सध्या माझ्या डोक्यात एक फार महत्वाचा प्रश्न आहे आणि मी त्या प्रश्नाची उकल कशी करायची, कसा सोडवायचा याचा विचार करते. तेव्हा गप्प बस. सिरियसली? जस्ट अ मिनिट. काय बोललीस? या मोमेंटला माझ्या हॅपीनेस पेक्षा तुला काय जास्त इम्पॉर्टंट आहे? मला कळतच नाहीये तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. सांग ना. नाही, आत्ता सांगणार नाही, कळलं? आता तू फक्त एकच कर, तू फक्त स्वतःवर फोकस कर. लक्षात येते? त्या कमळीचं काय करायचं ते मी बघते, कळलं? फार वेळ नाही, उद्याच.